मनमिळावू स्वभाव हा त्यांचा फार चांगला गुण तुम्हाला वाटला की जो घ्यायला पाहिजे. हां त्यातनं एक बोध झाला की म्हणजे कैदी जरी असला किंवा चोर जरी असला तरी त्याला सन्मानाची वागणूक देऊन त्याच्याकडनं चांगलं कृत्य करून घ्यायचा प्रयत्न त्यांनी केले. आपण असं म्हणतो की पोलिसाशी दोस्ती नको दुश्मन नको, पण तो आता त्यांच्या स्वभावावरून कळलं की मित्र जर मानलं तर सगळ्या गोष्टी सॉल्व होतील. ठीक आहे. त्यांची काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. ते त्यांच्याकडनं काम करण्याची इच्छा कशी आहे शिकलो आणि त्याच्याकडनं हां म्हणजे काम करताना पूर्ण मन लावून करायचं तर तणाव कमी येईल. काम हे सतत काम करत राहणे, म्हणजे पूर्वी काय झालंय आणि पुढं काय करायचंय तर ते जास्त विचार न करण्यापेक्षा सतत काम करत राहणे हा त्यांचा विचार भावना. पेशा कुठला जरी असला तरी आपल्याला समाजाची सेवा करण्याची इच्छा असेल तर आपण करू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं त्या पेशावर. येस. त्यांनी सांगितले जेव्हा ना फॅमिली हेल्थ आणि काम प्रामाणिकपणाने करत जायचं आणि त्यातलं सक्सेस असेल ते तुम्हाला तणाव कमी करतं. साहेबांनी सांगितलं की मला वेळ नाही हा शब्दच नको आहे. तो वेळ आपल्याला असते पण आपण ती वेळ काढत नाही. ओके. त्याचा गुण सांगतोय हां काय साहेब, आमच्यात पहिले हॉलीबॉल म्हणून खेळाडू म्हणून अधिकारी जरी असले तर एक लहानातल्या लहान खेळाडू सारखं, उदाहरणार्थ आता आमच्या भावाचा मुलगा सौरभ चांगला हॉलीबॉल खेळायचा, साहेबांचा खास दोस्त झाला. एक चांगले अधिकारी, चांगले गायक, अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांचा आवाज सुद्धा एकदम भारी आहे. ओके. एखादं गाणं म्हणायला लावा आज. काही प्रसंग जीवनात असे त्यांच्या नंतर तयार होतात की कर्तव्य की कुटुंब कुणाला प्राधान्य देत, तरी पण सामाजिक दृष्ट्या प्रथम ते कर्तव्यालाच मी प्राधान्य देतो असे म्हणल्याबद्दल त्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन. आणि ही खरी काळाची गरज आहे. त्यांची दुसऱ्याबद्दलची जास्त आस्था आणि सहकार्य जास्त. कोणतेही काम करत असताना टेन्शन्स किंवा अनेक क्षण तशी येतात, तर त्या टेन्शन्समधून बाहेर निघण्यासाठी आपले छंद जोपासणं ही खरोखर त्यातून रिलीव्ह होण्यासाठीची गरज असते. त्या दृष्टीने ते अनेक प्रकारचे छंद जोपासतात, ही त्यांची म्हणजे अभिनंदनाची गोष्ट आहे. समाजातले तेढ त्यांनी सोडवलेत आणि कर्तव्य दक्ष ऑफिसर म्हणून ओळखले जातात. वेळेचं भान, डिसिप्लिन, आपल्या आधी 2-10 मिनिटं उभा राहिले नंतर आपण आलो. डिसिप्लिनच्या बाबतीत एक नंबर आहे. सामाजिक आपुलकी आहे. आरोपी सिद्ध करून दाखवायचे ही त्यांची हिंमत त्यांनी दाखवली. कामामधलं डेव्होशन, ताणमुक्तीचं आहे त्याचं मला आवडतं. की ती जी काही गोष्ट करतात ते पॅशनेटली करतात आणि त्यामुळं ते पॅशनेटली करत असल्यामुळं त्यांना आनंद मिळतो की बाबा काय एक्झॅक्ट मी करतोय ते कसं करतोय. ही पॅशन त्यांची जास्त आउटपुट देते. आयुष्यात पॅशन पाहिजे असं मला वाटतं. मला आमचा आजच्या ग्रुपमधनं काय वाटलं? सर्वप्रथम आज आपल्या या हॅपी मॉर्निंगमध्ये तुम्ही सगळ्यांनी मला आज आमंत्रित केलं, त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार मानतो. खरोखरच तुमच्यासोबत हितगुज करायला, हे क्षण घालवायला खरोखरच खूप आनंद वाटला. आणि खूप चांगली टीम आहे तुमची. आणि सकाळच्या एवढ्या हेल्दी वातावरणामध्ये सगळ्याच क्षेत्रातले व्यक्ती या ठिकाणी आहेत. प्रत्येकाला आपले विचार विनिमय करायची संधी या ठिकाणी मिळते. आणि अनायासेसपणे आपलं जे शरीर आहे निरोगी आयुष्य राहावं यासाठी आपण जी धडपड करतो, निश्चितच यातून आपण पुढं जातो. आणि तुमच्यासोबत आजचा हा क्षण घालवताना मला अगदी मनस्वी आनंद झाला. आणि या ठिकाणी तुम्ही मला आज जो आदरातिथ्य केला आहे त्याबद्दल खरोखर तुमचे मी आभार मानतो. थँक्यू. एक शेवटचं गाणं, तुमचा आवडता आवाज सगळ्यांना ऐकायचा आहे. बरोबर आहे. गाणं म्हटलं थोडं सिस्टीम असली की त्यावर तुम्हाला ऐकायला बरं वाटेल, मला म्हणायला बरं वाटेल. आशा करतो की पुन्हा हा योग जर आला तर निश्चित तुम्हाला मी ते गाणं. ओके. तुमचं एखादं आवडतं गाणं तुम्हाला सांगता येईल? तसं ऐ जिंदगी गलीला गाणे. येस. ओके. वाडकरजींचं आहे. ओके. थँक्यू.